मुंबई गोवा महामार्गावरती चिपळूणच्या हॉटेल वैभव समोर उड्डाण पुलाचा पिलर कट करण्याचं काम सुरू होतं। यावेळी 3 कामगार त्या गर्डरवरती होते। गर्डर कट करण्यापूर्वी लावण्याचा हुक सदर गरड 80% कट झाल्यानंतर लावण्याचा प्रयत्न ते करत होते। या दरम्यान 2 कामगार वरून खाली पडले तर तिसरा गर्डरच्या तुकड्यांच्या सळ्यांमध्ये अडकून पडला। यावेळी कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा अवलंबण्यात आलेली नव्हती। ना हेल्मेट ना सेफ्टी बेल्ट अशा प्रकारे हे कामगार काम करत होते। सुमारे 25 ते 30 फुटा उंचावरून पडलेल्या 3 कामगारांपैकी दोघांची स्थिती आता चिंताजनक आहे। त्यांना नजदीकच्या इस्पितळात हलवण्यात आले। अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या पोटात सळ्या देखील घुसल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगतायत। पाहूयात नेमकं काय घडलंय तिथे। ह्याबाबत आता ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे आम्हाला त्या गोष्टीचं बरंचसं औत्सुक्य आहे की चिपळूण हा प्रयोगाची भूमी म्हणून ह्याच्यापुढे नक्कीच प्रसिद्ध होईल असं वाटतंय। कोणी येतंय मनाला वाटेल ते प्रयोग करतायत, कॉलम टाकतायत, कॉलम कट करतायत। कट करताना कुठलीही सुरक्षितता त्या घेतलेली त्यांना दिसत नाही। वारंवार सूचना देऊन सुद्धा कंपनी असेल किंवा कंपनीची माणसं असतील, अधिकारी असतील, कुठल्या प्रकारचं सेफ्टी प्रिकॉशन्स घेताना तुम्हाला आम्हाला बघायला मिळत नाही। त्याच्यातूनच ही दुर्घटनांची मालिका तशीच सतत चालू दिसते आणि कुठेतरी आपल्याला पण चिपळूणकरांना पण ह्या विषयासाठी कंपनीला जाब विचारणं गरजेचं आहे। ह्याविषयी अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते वेगवेगळ्या कंपनीची नावं सांगितली जातात की ह्या कंपनीला काम दिले, त्या कंपनीला तो ठेका दिलाय, पण जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हा चिपळूणचं नाव ह्या बाबतीत बदनाम होताना तुम्हाला आम्हाला बघायला मिळतं आणि त्याचं खूप आम्हाला त्या गोष्टीचा खेद आहे। मुंबई गोवा महामार्गावर आता अपघात झाला आहे, 2 जण जखमी झाल्याचं समजतंय। तुम्ही समोर बघितलं चित्र, काय झालंय नेमकं? इथे जे गर्डर कटिंग चालू आहे बाजूचे, म्हणजे जे कॉलमचे गर्डर कटिंग चालू आहे ते चालू असताना तिथे वरच्या बाजूला जी क्रेन लावलेली आहे तो क्रेनचा हुक लावला होता, तो लावला गेला नाही व्यवस्थितरित्या आणि त्याचं कटिंग चालूच राहिलं आणि ते कटिंग चालू असता त्याचा लोड त्या क्रेनवर आला आणि ते गर्डर सटकलं। त्या माध्यमातून ती वरची जी माणसं काम करणारी होती ती वडनं धडाधड पडली। एक माणूस त्याच्यामध्ये वरच्या बाजूला अडकला आणि तो लोंबकळत होता अक्षरशः। म्हणजे ह्या इथं काम चालू असताना ज्या प्रिकॉशननी, ज्या काळजीपूर्वक पद्धतीने काम घेणं गरजेचं होतं ते घेतलं जात नाही आणि हे अपघात होण्याची शक्यता ही कायमस्वरूपी आहे। मागे सुद्धा असाच अपघात झाला, आताही असाच अपघात झाला, तरी याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे वारंवार। ते कॉलम जे आता उभे केलेले आहेत त्यांचा प्लॅन फेल गेला। ओव्हरब्रिजचे कॉलम जे उभे केले होते त्याचा अक्षर जास्त झाला असं काहीतरी त्यांचा विषय आहे आणि आता BNC सार्वजनिक बांधकाम विभागाचं ऑफिस आहे चिपळूणचं, त्याच्यासमोर ते कॉलम जे पहिले उभे केलेले आहेत ते साईडचे कट करतायत। आता साईडचे कट करतात बोलल्यानंतर त्यांनी बाजूला, दोन्ही बाजूला रस्त्यात वाहतूक चालू आहे तर ते संरक्षण करायला पाहिजे, तो पत्री लावायला पाहिजे, ती बॅरिकेड लावायला पाहिजे, हे काही त्यांनी लावलेलं नाही। आता जे ठेकेदार कंपनी आहे, हे हायवेचे कोण जे आहेत 1-2 कंपन्या त्यांच्या, ते जनतेच्या चिपळूणच्या जीवाशी खेळतात, ते खेळतात पण त्यांच्या कामगाराच्या पण जीवाशी खेळत आहेत। सेफ्टी त्यांच्यामध्ये काय बेट होते नाही होते हे काय, आणि भर वाहतुकीमध्ये जर तुम्ही एवढे मोठे कॉलम कट करताय तर त्याची तुम्ही दक्षता घ्यायला पाहिजे होती। मी ताबडतोब तिथं पोचलो, त्यांचे 3 कामगार जखमी झालेले आहेत, ते हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत आणि 7 वाजता हे झाल्यानंतर हायवेचा एकही अधिकारी त्या ठिकाणी आलेला नाही आणि ॲम्ब्युलन्स आली ती सुद्धा अर्ध्या तासाने आली। तिथल्या जनतेतल्या माणसाने एकाने फोन केल्यानंतर अर्ध्या तासाने ॲम्ब्युलन्स आली। त्याच्यानंतर पोलीसवाले बाकी ताबडतोब आले आणि पोलीसवाल्यांनी DYSP राजमाने आणि त्यांचे जे सर्व सहकारी त्यांनी ते सगळं कंट्रोल केलं, नाही तर पब्लिक हाताबाहेर गेलीच तिथे यांना भारी पडलं असतं। अशा पद्धतीचं हे बेजबाबदारपणे वागतायत आणि आमची जनतेची मागणी अशी आहे, हे एक पहिला प्रकार नाही 2-4 प्रकार झाले, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत बेजबाबदारी।